पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना गद्दार असं म्हटलेलं आहे। राहुल गांधींची टीका, तर मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय। रायबरेलीमधून राहुल गांधींचं मोदींबद्दल हे विधान। राहुल गांधी हे रिजेक्टेड माल। राहुल गांधींच्या मोदी आणि शहांवरील टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा एकदा निशाणा। अफवांमुळे लोक पॅनिक झाल्यानं इंधनाच्या पुरवठा साखळीवर हा परिणाम झाला। देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं। राज्यातील इंधन तुटवड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया। राज्यात एका महिन्याचा पेट्रोल आणि डिझेलचा साठा, तर केरोसिनचा सुद्धा भरपूर साठा शिल्लक आहे। इंधन तुटवड्याच्या समस्यांच्या निराकरणासाठी अधिकारी सज्ज आहेत। राज्यातील इंधन तुटवड्यावर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। जळगाव जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई, तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा। लग्न सराईमुळे वाहनांच्या वाढलेल्या संख्या आणि शेती कामासाठी डिझेलची मागणीही वाढली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मशागतीची कामं आता वेगात सुरू आहेत, मात्र इंधन टंचाईमुळे ट्रॅक्टर बंद पडत असल्याचं चित्र। पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल। इंधन टंचाई कायम राहिल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची सुद्धा शक्यता आहे। जळगावच्या धरणगावमधील एकलग्न या गावातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी। डिझेल घेण्यासाठी चारचाकी, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या। शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डच्चू दिला जाणार। वाचाळवीर आणि ज्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड चांगलं नाहीये त्यांना मंत्रिमंडळातनं डच्चू, सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती। निधीसाठी शिंदेंची भेट घेतली असं खासदार सांगतात। ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राऊतांचं हे वक्तव्य। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला सुरुवात, तर या बैठकीला आजी माजी आमदारांची उपस्थिती। तर तटकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर आजच्या या बैठकीला महत्त्व। पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती, तर काही दिवसांपूर्वी तटकरे पटेलांनी पवारांची भेट घेतली होती। रोहित पवारांकडून नाराजीच्या बातम्यांचं खंडन, तर आजच्या या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित होते। पुण्यामध्ये रोहित पवारांसह बारामतीमधील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक। मुख्य अभियंत्यासोबत रोहित पवार आणि शेतकऱ्यांची बैठक। कालव्याच्या माध्यमातून पाणी वाटपात भेदभाव होत असल्याचाही आरोप। शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतायत। शरद पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, संजय राऊतांचं भाष्य। तर इंदिरा गांधी यांच्याशी शरद पवार सहमत आहेत का? राहुल गांधी यांच्यानंतर राऊतांचा सवाल। तर इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी आणि नरसिंह राव मीडियाला उत्तर देण्यापासून पळत नव्हते, अशीही राऊतांची टीका। शरद पवार चांगल्याला चांगलं बोलतात। पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया। बुरे दिन येणार हे मोदी नेदरलँडमध्ये जाऊन का सांगतात? तुम्ही लोकांना कसे जगवणार आहात याचं उत्तर द्या। जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधान मोदींवर टीका। तर महिनाभरात पेट्रोल 20 रुपयांनी महागणार, जितेंद्र आव्हाडांचा दावा। पवारांनी विधान केलं म्हणजे इंडिया विरोधात भूमिका होत नाही, देशाच्या हितासाठी काही मुद्द्यांवर पाठराखण केली असेल। संजय राऊतांच्या शरद पवारांवरील विधानावर राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंची ही प्रतिक्रिया। संजय राऊतांनी पवारांविरोधात भूमिका घेऊन पवारांविरोधात असल्याचं दाखवून दिलं, नवनाथ बन यांचं वक्तव्य। तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंविरोधात अशीच भूमिका घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा संपवणार, बन यांची टीका। भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या भावाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। प्रबोध डावखरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। वसंत डावखरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलं काम करतायत, याचा अभिमान। प्रबोध डावखरे यांना आमच्या पक्षात योग्य वागणूक मिळेल। प्रबोध डावखरे यांच्या पक्षप्रवेशानंतर मंत्री छगन भुजबळांची ही प्रतिक्रिया। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। राज्यातील महामंडळांचं वाटप महिन्याभरात होणार। जागा वाटप लवकर पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा या ठिकाणी निर्णय असून त्यांच्या या संदर्भात सूचना। तर भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ मिळणार। विधान परिषदेसंदर्भात तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेणार। विधान परिषदेच्या सर्व जागांवर सोबत लढण्याचा प्रयत्न करणार। विधान परिषद निवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी बंधू अशोक खरातचा सुनील तटकरेंवर दबाव, तर खरातच्या आग्रहामुळे तटकरेंनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांचा हा आरोप। तटकरे आणि अजितदादांचं 1.25 वर्ष पटत नव्हतं। तटकरे अजित पवारांपासून अनेक गोष्टी लपवायचे। तटकरे भाजपात कधीही जातील अशी परिस्थिती होती, अंजली दमानी यांचा दावा। बंधू अशोक खरातकडे 5 IMEI नंबर होते, तर अंजली दमानी यांचं हे वक्तव्य। 4 सिम कार्ड्स तेच होते, मात्र खरातनं 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान मोबाईल बदलले।
31 तारखेला सुद्धा खरातनं सिम कार्ड बदललं तर 28 जानेवारीला खरातला सर्वाधिक फोन कॉल्स आल्याचा दमान यांचा दावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इटलीच्या रोम विमानतळावर स्वागत. वेलकम टू रोम माय फ्रेंड असं म्हणत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींकडून मोदींचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इटली दौऱ्यासंदर्भात ट्विट. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना चॉकलेट गिफ्ट तर मेलोनी यांच्याकडून गिफ्ट स्वीकारतानाचा हा व्हिडिओ पोस्ट. नॉर्वेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रश्न करणाऱ्या महिला पत्रकार हेली लाईन यांचं इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड. तर प्रश्नावर उत्तर न देताच पंतप्रधान नरेंद्र मोदी निघून गेले. पत्रकार हेली लाईन यांचा हा आरोप. तुमचे लोक मोदींना देवाचा अवतार मानतात, मग देव कुणाला घाबरतो? पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यात देशाचं शौर्य होतं, मात्र मोदींनी देशाचं नाव धुळीस मिळवलं. मोदींनी पत्रकाराचे प्रश्न टाळल्याच्या आरोपांवर संजय राऊतांचा खून चकटवला. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शिवराज मोटेगावकरनं सुनियोजित कट आखल्याचं सीबीआय तपासात समोर. मोटेगावकरनं आपल्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णीची एनटीए समितीवर वर्णी लावून घेतली. तसंच मोटेगावकरनं मनीषा मांढरेची सुद्धा एनटीए कमिटीवर वर्णी लावून घेतली होती अशी माहिती समोर. नीटच्या पुनर्परीक्षेला जाणारे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये. पेपरफुटीमुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप. तर पेपरफुटीतील आरोपींवर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. 21 जूनला नीटची पुनर्परीक्षा होणार. नाशिकमधील आरसीसी मोटेगावकर क्लासेस अखेर बंद. तर नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरच्या अटकेनंतर क्लास बंद. क्लास चालक सीबीआयच्या रडारवर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ. मोटेगावकरच्या राज्यभरातील क्लासेसवर सीबीआयची छापेमारी करण्याचीही शक्यता. लातूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये क्लासेस चालकांनी जागा बळकावल्याचं समोर. मोटेगावकरनं रशीद तिकीट लावलेल्या या पावतीवर प्लॉट खरेदी केले. दरम्यान तिकीट लावलेल्या या पावतीवर 6,56,00,000 प्लॉट विकत घेतला. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरचा आणखी एक कारनामा समोर. लातूरमध्ये उद्योगधंद्यासाठी आरक्षित भूखंड क्लास चालवण्यासाठी खरेदी केल्याची माहिती. अनिल अग्रवाल नावाच्या उद्योजकाकडून मोटेगावकरनं जमीन विकत घेतली. पुण्याच्या बालाजीनगर भागामध्ये वनराज अंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या. अक्षय उर्फ बाळा म्हस्के याची टोळी युद्धातनं हत्या झाल्याची माहिती. देशभरातील 12.5 लाख औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद. तर नागरिकांना आता औषध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एफडीए सज्ज. ऑनलाईन आणि बेकायदेशीर औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचाही इशारा. औषध विक्रेत्यांसह ज्वेलरी संघटना सुद्धा संप करण्याच्या तयारीत. संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदी फडणवीसांनी यावर उत्तर द्यावं. जनतेलाच आपली स्वतःची लढाई लढावी लागणार आहे, राऊतांची प्रतिक्रिया. देशव्यापी मेडिकल स्टोअरच्या संपामध्ये जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचाही सहभाग. जळगाव शहरातील 800 मेडिकल स्टोअर्स मालकांचा संपात सहभाग. ऑनलाईन औषध विक्रीला संपकऱ्यांचा विरोध. पुण्यातील रस्ता पेठमधील पॉवर हाऊस चौकात औषध विक्रेत्यांचं आंदोलन. ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा बंद. नागपुरात जवळपास 7,000 औषध विक्रेत्यांची दुकानं बंद असणार. शहरातील मेडप्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फॉरेव्हर यांसारख्या फार्मसीची 100 दुकानं खुली राहणार. अमरावती जिल्ह्यातील अनेक मेडिकल बंद. तर ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याची मेडिकल असोसिएशनची मागणी. अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी 88 सदस्यांचे हेल्पलाईन नंबर्स जारी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. तर संभाजीनगरमधील उद्यानातील अनधिकृत धार्मिक स्थळांचं बांधकाम प्रशासनाकडून जमीनदोस्त. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात पुन्हा घसरण. तर सोन्याचे दर आता 1,000 रुपयांनी तर चांदीचे दर 4,000 रुपयांनी घसरले. सोन्याचा प्रतितोळा दर हा सध्या जीएसटीसह 1,61,000 तर प्रति किलो चांदी 2,76,000. अरबी समुद्रात 19 वर्ष स्वाराचा ऐतिहासिक पराक्रम. तर आता 40 किलोमीटर समुद्र पोहून रचला इतिहास. गेटवे ते ट्रॉम्बे अशी ही विक्रमी झेप. तर 9 तास 39 मिनिटात स्वरानं पूर्ण केलं 40 किलोमीटरचं हे आव्हान. तर पावसाळी हंगामाची समुद्रामध्ये संभाव्य धोके लक्षात घेत आता सागरी जलपर्यटनाला 26 मे पासून ब्रेक. तर बंदर विभागाचे हे आदेश. वॉटर स्पोर्ट्स, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूकही बंद. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा जलस्रोतांवर परिणाम. जिल्ह्यातील धरण प्रकल्प, विहिरी, बोरवेल यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट. पुण्याच्या म्हाळुंगे इंगळे या एमआयडीसीमध्ये पाईपलाईन फुटल्याची माहिती. तर पाणी बंद करण्यासाठी प्रशासनाची धावपळ. तळेगाव चाकण महामार्गावर रस्त्याच्या कामादरम्यान ही घटना घडली आहे. नवी मुंबईत एसीबीची मोठी कारवाई. वाशीतील एपीएमसीमध्ये 1,40,000ची लाच घेताना दोघांना अटक. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला ठोकल्या.